शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना त्यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा आता मार्ग मोकळा झालेला आहे। बाबासाहेबांना जाहीर झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार विरोधी याचिका हायकोर्टाने आता फेटाळून लावली आहे। बाबासाहेबांच्या कार्याविषयी आणि पुरस्कार विरोधातील याचिका अर्थहीन असल्याचं निरीक्षण यावेळी हायकोर्टाने नोंदवलंय। या याचिकेवर हायकोर्टात जवळपास 1.5 तास गरमागरम युक्तिवाद झाला। ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा युक्तिवाद महाधिवक्ता अनिल सिंह यांनी केलाय। ही याचिका याचिकाकर्त्यांना कोर्टाने 10,000 रुपयांचा दंडही ठोठावलाय। कोर्टाचा वेळ वाया घालवल्याने कोर्टाकडून हा दंड ठोठावण्यात आलाय। अखेर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 5:30 वाजता देण्यात येणार आहे। त्या संदर्भातला आता हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे। वेळ काढल्यामुळे याचिकाकर्त्यांना आता 10,000चा दंड देखील ठोठावण्यात आलेला। हायकोर्टाने ह्या संदर्भातली जी याचिका होती ती फेटाळून लावलेली आहे। ही आताची आपली ताजी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। आपण बघतोय की आता संध्याकाळी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने बाबासाहेबांत काय घडलंय ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याचिकाकर्त्यांच्या बाजूने शेखर जगताप बाजू मांडायला उभे राहिले। पुरंदरे महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निकषांमध्ये बसत नाही असं जगताप यांचं म्हणणं आहे। हा पुरस्कार देताना पद्म पुरस्कार मिळालेला असावा हा निकष आहे असं जगताप यांनी म्हटलंय। जगताप यांना मध्ये थांबून कोर्टाने त्यांना काही प्रश्नही विचारले। त्यांनी राज्यासाठी काहीच केलेलं नाही असं तुम्हाला म्हणायचंय का असं हायकोर्टाने त्यावेळी विचारलं। त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये 40 ते 50 वर्ष काम केलंय असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। हे काम अर्थहीन आहे, उपयोगाचं नाही असं तुम्ही म्हणतायत का असाही जगताप यांना हायकोर्टाने प्रश्न विचारला। ही याचिका अर्थहीन आहे असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। त्यानंतर जगताप यांनी पुन्हा आपला युक्तिवाद सुरू केला। महाधिवक्ता अनिल सिंह आणि पुरंदरेचे वकील वारुंजीकर उभे राहिले। त्यानंतर त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये 40-50 वर्ष काम केल्याचं सांगितलं। याचिकाकर्त्यांनी अजून वैध काय ते सांगितलेलं नाही असं वारुंजीकर यांनी सांगितलंय। ही याचिका फेटाळून लावली पाहिजे महाधिवक्ता अनिल सिंह यांचं म्हणणं आहे। ही याचिका म्हणजे केवळ पब्लिसिटी स्टंट आहे असं अनिल सिंह म्हणतायत। न्यायमूर्ती नरेश पाटील, न्यायमूर्ती SB शुक्रे यांनी ही याचिका फेटाळून लावलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।